आणि आता पाहूयात राजकीय बातम्या। महाडच्या क्रांती चौकामध्ये जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचे दहन, काही श्लोक शालेय अभ्यासक्रमामध्ये आणण्याच्या प्रस्तावाचा आव्हाडांकडून कडाडून विरोध। आव्हाडांनी टिप्पणीस कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली। मनुस्मृतीमधला श्लोक अभ्यासक्रमामध्ये आला की राजीनामा देणार का? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल। मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमामध्ये यायला नकोत, आव्हाडांची थेट भूमिका। स्टंटबाजीच्या नादामध्ये जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले, अमोल मिटकरींचा हल्लाबोल, तर विरोधकांचा आरोप खोटा, मनुस्मृतीचे फोटो फाडले, आव्हाडांकडून स्पष्ट। शरीरामधून मनुस्मृती घालवण्याचा प्रयत्न, मात्र मनातून मनुस्मृती गेली का? प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जितेंद्र आव्हाडांच्या कृतीचा निषेध। मनुस्मृती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधानाने फाडण्यात आलं, मी याबद्दल जाहीर माफी मागतो, जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये भाजपचे उद्या राज्यभरात आंदोलन। महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आव्हाड निशाण्यावर। आम्ही संविधान मानतो, संविधानावर देश चालणार, संविधानाने जे काही होईल ते आम्ही मानतो, राम सातपुते यांचं वक्तव्य। आव्हाडांच्या तोंडाला भाजप काळं फासणार, जितेंद्र आव्हाड यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, असा सातपुतेंचा इशारा। आव्हाड दरवेळी चुका करून माफी मागण्याचं काम करतात, आव्हाडांना मनोविकार तज्ज्ञांना दाखवावं आणि त्यांना अटक करावी, वसंत मोरेंची मागणी। वसंत मोरेंच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचं आव्हाडांच्या विरोधामध्ये आंदोलन।